आरती कुलकर्णी. रिअल हिरोज मध्ये तुमचं स्वागत. आपण भेटणार आहोत अशा काही माणसांना ज्यांना आपल्या प्रवासामध्ये एका क्षणी आपलं ध्येय सापडलं. एका वेगळ्या ध्यासानं आणि प्रामाणिक निश्चयानं ते आपापल्या परीनं प्रयत्न करतात. बघूयात भारतातल्या पूर्वेकडच्या हिरोंच्या अशाच काही कथा. आपल्या पहिल्या हिरो आहेत पश्चिम बंगालमधल्या एका खेड्यातल्या सुभाषिनी मिस्त्री. त्यांच्या नवऱ्याचा पुरेसे उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू ओढवला, पण सुभाषिनी मिस्त्री यामुळे खचल्या नाहीत. कुटुंबाचं गुजराण करण्यासाठी त्यांना भाजी विकावी लागली, पण हे सगळं करताना त्यांनी एक ध्यास घेतला होता. आपल्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये हा. त्यांच्या या ध्यासातूनच या खेड्यामध्ये एक अद्ययावत हॉस्पिटल उभारलंय आणि या हॉस्पिटलमध्ये सुभाषिनी मिस्त्रींचं अख्खं कुटुंब उतरलंय. कधी कधी प्रभावी औषध उपचारांनी जे शक्य होत नाही ते एका प्रेमळ स्पर्शानं घडून जातं आणि याचा अनुभव कोलकात्या जवळच्या हंसपुकूरच्या सेवाभावी हॉस्पिटलमधल्या पेशंट्सनी अनेक वेळा घेतलाय. इथले पेशंट या दोन्हींचा अनुभव घेत आहेत आणि हे सगळं शक्य झालंय एका स्त्रीचा कणखरपणा आणि दृढ निश्चयामुळे. तिचं नाव आहे सुभाषिनी मिस्त्री. शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं आम्हाला परवडत नाही, त्यामुळे हे हॉस्पिटलच आमचा आधार आहे. 25 वर्षापूर्वी एका सुभाषिनीवर नियतीनं मोठा आघात केला. तिचा नवरा पोटाच्या आजारानं गेला, पण या दुःखानं तिला तिच्या जीवनाचा मार्ग दाखवला. योग्य उपचार न झाल्यामुळे मला माझा नवरा गमवावा लागला आणि मी त्याच वेळी ठरवलं की जे माझ्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत घडू नये आणि मी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. 4 लहान मुलांची जबाबदारी सुभाषिनीच्या खांद्यावर होती, त्यामुळे दुःख करत बसायला तिला वेळच नव्हता. तिनं भांडी घासली, मजुरी केली, बूट पॉलिश केले आणि जवळपास 20 वर्ष तिनं कोलकात्यात भाजी विकली. या सगळ्या काळात तिनं कधीही एका पैशाचीही चैन केली नाही. हे सगळं करताना तिच्या डोक्यातला हॉस्पिटल बांधण्याचा निर्धार कायम होता. मला दिवसाला 5 रुपये मिळायचे. त्यातले 2 रुपये भाडं भरण्यात जायचे, तर 2 रुपये जेवणावर खर्च व्हायचे आणि 1 रुपयाची मी बचत करायचे. सुभाषिनी करता एकमेव चांगली गोष्ट होती ती म्हणजे तिचा सगळ्यात मोठा मुलगा अजय. तो अभ्यासात खूप हुशार होता, पण त्याला शाळेत पाठवणं सुभाषिनीला परवडणारं नव्हतं. म्हणून तिने त्याला एका अनाथाश्रमात पाठवलं. आज अजय एक डॉक्टर आहे. अजय पेशंटवर उपचार करतो. त्याची बायको पेशंटची काळजी घेते आणि नर्स असलेली त्याची बहीण पेशंटशी शुश्रूषा करते. आमच्या आईने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला सर्वांसारखं आरामाचं आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही जगू शकता, पण आम्ही आयुष्या कार्यात झोकून द्यायचं ठरवलं. आज हॉस्पिटलमधून बाहेर पडलेल्या पेशंटचे आनंदी चेहरे पाहतो तेव्हा एक वेगळंच समाधान मिळतं. 1993 मध्ये सुभाषिनीनं स्वतःच्या आयुष्यभराच्या कमाईतून विकत घेतलेल्या 1 एकर जमिनीवर उभारलेल्या एका झोपडीवजा घरातून हॉस्पिटलची सुरुवात केली. आज 10 वर्षांनी सुभाषिनीचं स्वप्न सत्यात उतरतंय. आता आपण जे सेवाभावी हॉस्पिटल बघतोय ते 2002 साली स्थानिकांच्या मदतीतून उभारलं गेलंय आणि डॉक्टर्स कुठलीही फी न घेता रुग्णांची सेवा करतायत. हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागात आज जवळपास 50 पेशंट्सवर मोफत उपचार केले जातात. आज अजयने सगळी धुरा सांभाळली, त्यामुळे सुभाषिनी हल्ली बराचसा वेळ आजारी लोकांबरोबर घालवते. पण ती आजही सांगते की तिचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. जर आमच्याकडे 24 तास डॉक्टर असते तर आम्ही अजून खूप काम करू शकलो असतो आणि हीच माझी खंत आहे. ही गोष्ट आहे बाबर अली नावाच्या एका 16 वर्षांच्या मुख्याध्यापकाची. हा मुख्याध्यापक सकाळी 11वीत कॉलेजमध्ये शिकतो आणि नंतर शाळेत येऊन शिकवतो. विद्यार्थीही असेच दिवसभर काम करायचं आणि मग बाबर अलीच्या शाळेत यायचं. असा एक हिरो शिक्षक जो सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पश्चिम बंगालमधल्या या शाळेतला अजून एक दिवस संपला, पण इथल्या एका विद्यार्थ्याकरता एक नवीन तास सुरू झाला. ही गोष्ट आहे 11वीत शिकणाऱ्या बाबर अली नावाच्या एका असामान्य मुलाची. 2002 सालापासून रोज संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान तो गंगापूर गावातल्या आनंद शिक्षण निकेतन या शाळेचा मुख्याध्यापक असतो.
कदाचित भारतातला सगळ्यात तरुण मुख्याध्यापक. इतर मुलांप्रमाणे मला कधीच क्रिकेट फुटबॉल नाही खेळावंसं वाटलं. मी लहानपणी सुद्धा शिक्षक विद्यार्थी असेच खेळ खेळलो. लहानपणी जो फक्त एक खेळ होता त्याचं रूपांतर 29 ऑक्टोबर 2002 ला एका शाळेच्या आकारानं घेतलं. वयवर्ष 9 सारखं कोवळं वय, पालकांची फारशी मदत नाही. अशा परिस्थितीत बाबरनं शाळेकरता त्याच्या घरच्या जमिनीवर एक छोटीशी खोली बांधली. मी 5वीत असताना 8 विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही बराच मोठा टप्पा गाठलाय. 8 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली आणि आज जवळपास 600 विद्यार्थी आहेत. 600 विद्यार्थी मिळवणं हे कठीण काम होतं. या छोट्याशा खेड्यात दारिद्र्य इतकं भीषण आहे की शिक्षण ही लोकांना न परवडणारी चाही आणि म्हणूनच बाबरनं त्याच्या शाळेत शिक्षण पूर्णतः मोफत ठेवलं. आज या शाळेत 1ली ते 8वी इयत्ता आहेत. इथे 10 लोक शिकवतात, ज्यामध्ये स्वतः ती लोक 9वी ते 12वी या इयत्तेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत. আমার নাম সাবিনা ইয়াসমিন, আমি বাংলা ক্লাস করাই। আমি এখানে 5 থেকে 8 লাইফ সায়েন্স পড়াই, জীবন বিজ্ঞান। আমি গণিত আর ভৌত বিজ্ঞান এখানে পড়াই। আমি ভূগোল পড়াই। बाबरनं या शिक्षकांना फक्त प्रेरणा दिली असं नाहीये, तर पश्चिम बंगालमधल्या जुनाट विचारांचं प्राबल्य असलेल्या या भागात अनेक नवीन पायंडे पाडले. लग्नामुळे मुमताज बेगमचं शिक्षण 5वीत थांबलं होतं. पण ज्यावेळी मुमताज बेगम आपल्या मुलीच्या ऍडमिशन करता आली तेव्हा बाबरनं तिला पुन्हा शाळेत ऍडमिशन घ्यायला लावली. आज 18 वर्षाची मुमताज 8वीत शिकते तर तिची मुलगी 1लीमध्ये. मला एक चिंता होती की मी मुलीचा अभ्यास कसा घेईन. मी ज्या वेळेला माझ्या मुलीच्या ऍडमिशन करता गेले तेव्हा बाबरने मला पुन्हा या शाळेत ऍडमिशन घ्यायला लावली. गेली 3 वर्ष मी या शाळेत शिकतेय. बाबरचा हा प्रवास अजूनही खडतर आहे. सरकार फक्त 4थी पर्यंतचं दुपारचं जेवण आणि पुस्तकं यांच्याकरता मदत करते. त्यामुळे बाकी खर्चांकरता लोकांच्या मदतीवरच अवलंबून राहावं लागतं. अडचणी तर खूपच आहेत. पैशाची चणचण ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आजही शाळेची स्वतःची इमारत नाही. पण हे सगळं असलं तरी मला एक आदर्श शाळा उभारायची आहे. योजना तर खूप आहेत, पण कष्टही तितकेच आहेत. ही सगळी वर्ष शाळा चालवताना त्याच्या तरुण खांद्यांना या सगळ्याचं ओझं कधी वाटलंच नाही. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत ओरिसातल्या जलपनाला. ती स्वतः तर एक हिरो आहेच, पण तिनं असे अनेक हिरो घडवलेत आणि तेही क्रिकेट आणि फुटबॉलची टीम बांधता बांधता.